पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गेल्या 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे। पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली। मुंबईत पेट्रोलचा नवा भाव 108 रुपये 45 पैसे तर डिझेलचा 95 रुपये 2 पैशांवर आहे। वाढीव खर्चाचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे सलग दरवाढीमुळे नागरिकांचं बजेट कोलमडतंय। तशातच आगामी काळात जागतिक बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाचे दर जर कमी झाले नाहीत तर भविष्यामध्ये इंधन आणखी महागण्याचीच भीती आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरावर सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया। पेट्रोल डिझेलचे किमती वाढल्या आहे, अगोदरच सगळी महागाई आहे, त्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांना तर आता कसं काटकसर किती करावी, कशी करावी आणि कशात करावी तेच कळत नाही आहे। आज तरी ना लाईनमध्ये लागलो नाही आम्ही, नाही तर रोज लाईनीमध्ये लागावं लागते। पेट्रोल दर वाढ तर होतेच आहे, पण मग पेट्रोल पण टायमावर नाही मिळत आहे। इथं आलो, पंपावर आलो, थोडा वेळ चालले, पंपाचं डिझेल संपलं म्हणाले तर गव्हर्नमेंटचं ह्याच्यावर काहीच नियंत्रण नाही। बिघडत आहे आणि सर्वसामान्य लोक या महागाईमुळे त्रस्त झालेले आहेत। प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख रुपये जमा करणार होते ना सरकार, ते जमा झाल्यामुळे आजचे दिन आलेले आहे आणि ते सहन करण्यापूर्वी दुसरं काही नाही करू शकणार। भारत हा बहुसंख्य विकसित अशा प्रकारचा देश आहे। या देशात इंडस्ट्रीयल निरनिराळे असे उद्योगधंदे व्यापार वाढू लागलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये इंधन टंचाई ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळं सर्वत्र महागाई वाढू लागलेली आहे।